सध्या गांधीनगरमधली ही दृश्य आपण पाहतोय। गांधीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दाखल झालेले आहेत। गांधीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये आता मतदान करण्यासाठी हे दोन्ही दिग्गज नेते सध्या आलेले आहेत। खरं तर गुजरातची राजधानी गांधीनगर म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हा बालेकिल्ला समजला जातो, अभेद्य बालेकिल्ला हा समजला जातो आणि त्या मतदारसंघामध्ये त्यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। गांधीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मतदान करण्यासाठी आलेले आहेत। तर आपण पाहतोय 1989 पासून खरं तर काँग्रेसला हा अभेद्य बालेकिल्ला भेदता आला नाहीये आणि त्याच पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी अमित शहा आणि पंतप्रधान मोदी आलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांना पाहण्यासाठी या लोकांची ही गर्दी सुद्धा आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। तर दरवर्षी दर 5 वर्षांनी खरं तर विक्रमी मताधिक्यानं निवडून येण्यासाठी या ठिकाणी काँग्रेसला अडचणींचा सामना करावा लागतो। अमित शहा यांनी वारंवार आपलं वर्चस्व या मतदारसंघावर कायम ठेवलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त सुद्धा या परिसरामध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या सिक्युरिटीसाठी तैनात करण्यात आलेला आहे। इकडे भाजपचे हे कार्यकर्ते आहेत, लोक आहेत जे मोदींना आणि अमित शहांना भेटण्यासाठी पाहण्यासाठी आलेले आपण या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय। तर मोठी सिक्युरिटी या ठिकाणी या सगळ्या पोलिसांची आपल्याला सध्या दिसते। तर यंदा काँग्रेसनं सदस्य सोनल पटेल यांना गांधीनगरमधून उमेदवारी दिलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं सुद्धा ही जागा जिंकण्यासाठी जोर लावलेला आहे। मात्र या ठिकाणी प्रचारामध्ये विकासाचे मुद्दे प्रभावी ठरत असतात आणि अमित शहा यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये मतदारसंघात अनेक प्रभावी योजना सुद्धा राबवलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा फायदा आता अमित शहांना होणार असल्याचं सुद्धा बोललं जातं। त्या पार्श्वभूमीवर आता आणखी विकास कामं करण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे, त्यामुळे जनतेचा कौल आता अमित शहांकडे आहे की सोनल पटेल यांच्याकडे आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या काँग्रेसकडून वाढती महागाई, बेरोजगारी यासह इलेक्टोरल बॉन्ड्स हे मुद्दे प्रचारामध्ये अधोरेखित केले गेलेले आहेत। याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता या मतदारसंघाकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असणार आहे आणि सध्याची ही थेट दृश्य साम टीव्हीवर आपण पाहतोय। गांधीनगरमधून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मतदान करण्यासाठी आलेले आहेत। अमित शहा हे गांधीनगरमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ही जय्यत तयारी खरं तर भाजपकडून त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त यासह ढोल ताशांचा आवाज सुद्धा आपल्याला या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय। मोठी गर्दी या ठिकाणी लोकांची, कार्यकर्त्यांची मोदी शहांना पाहण्यासाठी आहे।